त्यामधली ही जी बिल्डिंग आहे, पाण्याची बॉटल पण पूर्ण भरलेली आहे, म्हणजे त्यावरून तुम्ही समजू शकता. व्हिडिओमध्ये बघा ना, मी व्हिडिओ टाकतात. 9:48 आपण आता उतरायला चालू केलंय. बघा माझ्या मागे बघा, 18 मिनिटं झालेत. आपल्याला कंटिन्यू चालतो आपण. 6 मिनिटात आपल्या 300 पायऱ्या झाल्यात. हॅलो नमस्कार, मी संकेत, तुमचं स्वागत आहे कलरलेस आर्ट अँड ब्लॉगच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण चाललोय जीवदानीला. जीवदानी आपल्यापासून गेला नाही जास्त. आता जाऊया. आता सकाळचे 8 वाजलेत आणि आपल्याला अर्धा तास लागेल पोहोचायला तिथे. त्यानंतर दाखवतो तुम्हाला. आम्ही सगळे जातोय फुल फॅमिली जीवदानीचं दर्शन घ्यायला. आणि आज आहे लक्ष्मीपूजन. सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. चला आता जाऊया आपण जीवदानीच्या इकडे. आता सगळे एक एक बसून घेऊया. साणू पण बसले. चला आता आपण निघूया. आता आपण ठरवलंय चालत जायचं आणि बाकी सगळे जाणार आहेत लिफ्टने. आता चालत गेल्यावर 250 रुपये भेटणार आहेत, त्यामुळे आपण चालत जातो. इकडे एक पार्किंग आहे, पण तिकडे गेट बंद होतं ना, तर तिकडेच लावले असते. आणि खाली भरपूरच गर्दी ओव्हर झाले. जीवदानी फिनिकलर रोपवे, ही रोपवेची लाईन आहे इकडे. आणि त्या साईडने हे आपल्याला चढायचं डायरेक्ट. तिकडे फ्रीमध्ये चप्पल काढू शकतो. तो पण चालत येणार आहे, म्हणजे आपले 500 रुपये वाचतील. 250 आणि जाऊया आता. किती टाईम लागतो काय माहिती. 20 मिनटं लागतात तसे चढायला. आता जास्त टाईम लागतो की कमी ते आता बघूया आपण. गर्दी भरपूर आहे आता. आणि आता वाजलेत 8:51, म्हणजे 8:50ला पण चालू केलं आहे चढायला. पहिली पायरी 8:51 झालेत आणि आता आपण चढायला सुरुवात करूया. ह्या साईडने आल्यावर चेकिंग नाही, तिकडून आल्यावरच चेकिंग होते. पहिलं आपण दर्शन घेऊया येथे गणपतीचं. चला चालू करूया आता. प्रत्येक 100 पायरीवर नंबर लिहिलेत वाटतं. दाखवतो तुम्हाला आता असले तर लिहिलेले. आज जाम गर्दी आहे सगळीकडे. सगळीकडे म्हणजे जीवदानीला आपण आलो तिकडे. आपल्याला फटाफट पोचायचं त्यांच्या आधी, तरच आपल्याला पैसे भेटणार आहेत. हे बघा 10 पायरींवर नंबर किंवा असं काहीतरी लिहिलं आहे. इथे 130 आहे, पुढे 140, म्हणजे 10 पायरींवर नंबर लिहित गेलेत. आणि आपण चाललोय. तेवढ्यातच दम लागले 100 पायरीत. आणि अजून आपल्याला 1400 पायऱ्या चढायच्या. 230 पायऱ्या झाल्यात आपल्या लगेचच, कारण की लगेच फटाफट चढता येतं गर्दी कमी असल्यावर. आणि दम पण लागायला चालू झालं. आता 6 मिनिटात आपल्या 300 पायऱ्या झाल्यात. म्हणजे एका मिनिटाला किती होतात ते बघून घ्या. आणि अजून आपल्याला 1100 पायऱ्या चढायच्यात. त्याला किती टाईम लागला आता काय माहिती. 350 पायऱ्या लगेच होतात, मग वरती गेल्यावर लगेच नाही होणार, कारण की दम पण लागणार आहे. असे दिवे लावत वगैरे कोणाची मनोकामना असेल ते पूर्ण करण्यासाठी करतात. आणि आपण थोडा बाजूच्या रस्त्याने चालतो, तेवढंच आपण थोडं लवकर तरी पोहोचू. आणि जाऊया आपण. जाऊया काही जातोच आहे. दम लागलं. साईडला गर्दी बघा किती. हा थोडा बाजूचा रस्ता आहे, इकडे थोडी गर्दी कमी आहे. बघा खाली विरार दाखवतो वरून मी कुठे राहतो ते. आणि पर्यंत ते आपल्याबरोबर जाम लागला. आणि चढत असेल तर इकडे पण एक वॉशरूम ब्रेक घेऊ शकतो तुम्ही, नाहीतर तुम्हाला इकडे डायरेक्ट वरती भेटेल. माझ्या कुठे असं वॉशरूम नाही. इथे एक मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो आता. दत्ताचं मंदिर आहे. साईडच्या पायऱ्या सोडून आता आपण परत नॉर्मल पायऱ्यांना लागलो. आणि ते ऑलमोस्ट अर्ध्यावर पोचलो. आता वाजलेत 9:02 झालेत. म्हणजे एक 12 मिनिटात आपण अर्ध्यावर पोचलोय. जास्तच टाईम लागला. तशी गर्दी पण भरपूर आहे, चालायला जमत नाही. त्या बाजूला कापूर लावलेला आहे आणि तिकडून ते साईडची शिडी आहे. असं मध्ये मध्ये आहे बायपास, त्याने जाऊ शकता तुम्ही. नाही तर सडमध्ये थोडी गर्दी लागेल. आणि आता माझा अवतार बघू शकता काय झालंय. आपले 750 ते 800 पायऱ्या झाल्या आता. आणि थोड्याशाच बाकी आहेत, पोहोचू आपण.
आतापर्यंत तरी आपण एकदम बिना ब्रेक चालू आहे आणि पुढे जायपर्यंत ब्रेक घेऊ की नाही माहिती नाही. एकदा फोन करू त्यांना लिफ्ट भेटली की नाही त्यासाठी, नाहीतर आपल्याला तरी नाहीतर त्यांना तरी एकदा वरती थांबायला लागेल. या साईडला आपण राहतो, पण वरती गेल्यावर दाखवेल. त्याचा टाईमपास नको. 18 मिनटं झालेत आपल्याला, कंटिन्यू चालतो आपण. आणि 900 वगैरे पायऱ्या झाल्या असतील, 900 950. आता ह्या साईडला पायऱ्यांचे नंबर नाहीत, त्या साईडला लिहिलेले आहेत, ते दाखवतो आता लगेच. 980 सीड्या झाल्यात. 980 म्हणजे 420 पायऱ्या अजून बाकी आहेत. आता ही इकडून उतरणाऱ्यांची लाईन आहे आणि इकडून वर जाणाऱ्यांची. त्या लाईनने जायचं आपल्याला थोडंसं फिरून. उतरणाऱ्यांची गर्दी चालू झाली. कोण आलं बघूया आता. कुठे लिफ्टमध्ये बसले जातात ते. आणि आपण एक 1200 पायऱ्यांपर्यंत पोहोचलोय. आता पोहोचू, ते पोहोचतील त्या टायमातच. सगळं एकदम धराधर चालते. तुम्हाला पकडून पकडून आतमध्ये येतील सामान. हे बघा, हे बघा माझ्या बागे बघा, एकदम धरून धरून. चला, आता गर्दी असल्यामुळे एवढं नाही, आता गर्दी कमी असते तर तुम्हाला घ्यायलाच लागलं असतं इथून. कारण वा, गर्दी देखो भाई, गर्दी. आता पण 1-2 जणांनी धरलं आपल्याला. हे अनाउन्समेंट चाललंय, गाभाऱ्यातले चाललंय. तिकडे मोबाईल वगैरे म्हणजे फोटो वगैरे काढतात लोक. एवढं काय आहे इकडे. आणि इकडे शेवटचे दुकान इकडून घेऊ शकतो तुम्ही, पण इकडे तुम्हाला उतरल्यावर परत रिटर्न यायला लागेल आणि चप्पल वगैरे परत घेऊन जायला लागेल. पहिलं उतरणाऱ्यांची ही लाईन होती, वरती जाऊन इकडून उतरून स्ट्रेट जायचे. आता बंद केले, काय मॅनेजमेंट केलं असेल यांनी. बघ इकडे दुकान नंबर 10-9, पुढे एक दुकान नंबर असेल. गेल्या वेळेला आलेलो तेव्हा बंद होते दुकानं, आता चालू झाले. आता पोचलोय आपण दुकान नंबर. अरे येतो, माझी माणसं पुढे गेलेत. व्हिडिओ मध्ये बघा ना, मी व्हिडिओ टाकतात मुझे छोडो. पकडून पकडून इथे दुकान नंबर 1. मोबाईल कॅमेरे बंद करा. इथं जरा मी माईक काढून ठेवतो, गर्दीमध्ये पडण्याचे चान्सेस आहेत. नवरात्रीसाठी लाईनीची व्यवस्था केली, त्याच्यावरती पण लाईन आहे. आणि आता आपण पोचू गाभाऱ्यात 2 मिनटात. हे नवरात्रीमध्ये एकदम फुल होऊन जातं, ह्याच्यावरती पण लाईन असेल. आम्ही लागले तेवढं 2-2.5 तास लाईनीमध्ये. पण आता काय नवरात्री वगैरे नाही, दिवाळी तर गर्दी कमी आहे. नंतर एकदम ऑफ डेला आला तर एकदमच गर्दी कमी भेटेल. आता दिवाळीची सुट्टी पडले तर लोक आले जास्त करून. पण एकदम बिना बसता आलं. पाण्याची बॉटल पण पूर्ण भरलेली आहे, म्हणजे त्यावरून तुम्ही समजू शकता की थांबलो नाही आणि पाणी पण नाही प्यालो. वरती पण लाईन लावायला जागा ठेवले. चला आपण पोचलो. इथे आपल्याला थोडं थांबायला लागेल. आई बाप्पा येतील तोपर्यंत. फोन कर दादाला. पुढेच चाललेत आमचे माणसं. आले, तुम्हाला देवी पण दाखवली आणि आपली माणसं पण आले एकदम सेम टायमात. एकत्रच पोचलो आपण. रुटवा वरती आपण पोचलो. आपल्याला अर्धा तास लागला वरती पोचायला आणि आता 9:30 वाजलेत. आपण एकदम वरती पण आलोय आणि इकडे 1-2 मंदिर आहेत, त्याचं दर्शन घेऊया आपण. हे आपले माहीत नाही, अननोन पर्सन आहे ते. 1-2 दर्शन घेऊया आणि खाली उतरायला चालू करूया. हे बाकी तर लिफ्टने जाणार आहे सगळे. मंदिराची मागची साईड आहे. इकडे बघू शकता ट्रेनचं पण काम चालू आहे. गेला तर हा ट्रेनचा ब्रिज आहे. ही ईस्ट आहे, विरार ईस्ट, आणि त्या साईडला वेस्ट. एक मंदिर आहे गाईचं, तिथे पण भरपूर गर्दी आहे. आणि इकडे दाखवतो तुम्हाला आपण कुठे राहतो. बघा या समोर म्हाडाची बिल्डिंग दिसते, त्या सगळ्या उंच, ह्या सगळ्या म्हाडाची बिल्डिंग आहेत. त्यामधली ही जी बिल्डिंग आहे, कुठे गेली ही बिल्डिंग, त्या बिल्डिंगच्या मागे आपण राहतो. ती बिल्डिंग आपल्या खिडकीतून पण दिसते, ती आहे. आणि हा पूर्ण विरार वेस्टचा एरिया. इथून ट्रेन पण दिसणार नाही कारण बिल्डिंगच्या इकडे ते इथून दिसते ट्रेन. बघा ही ट्रेन चालले आणि खाली इकडे ग्राउंड आहे.
एक क्रिकेटचा ग्राउंड आहे इकडे आणि त्याच्यात पण खेळतात लोक. आणि आपण गाडी पार्क इकडे करणार होतो पण इकडे पार्क केले. इकडे आपण गाडी पार्क केले आणि आलोय वरती. हा इकडे मंदिराचा कळस आहे, तिकडे दाखवतो तुम्हाला वरती जाऊन. आणि हा इकडे खालचा एरिया. आणि गर्दी तर जाम केलंय, तरी वरती थोडं थंड वाटतंय. आणि माणसं बघा किती आजूबाजूला चाललो. इकडे खाली माणसं बसले, तिकडे सगळीकडे नाश्ता वगैरे घेऊन आलेत, जेवण घेऊन आलेत, जेवत आहेत. आता 10 पण नाही वाजलेत, 9:45 झालेत. आता इकडूनच आपण खाली जाऊ आणि हे लोक इकडून परत रिटर्न जातील लिफ्टसाठी. गर्दी तर जाम आहे इकडे. इकडे 80% नॉन महाराष्ट्रीयन आणि 20% महाराष्ट्रीयन असेल. 20% पण नाही, 5%च महाराष्ट्रीयन असतील, बाकी सगळे नॉन महाराष्ट्रीयन आहे. हे बघा आहेत. आपण जाऊया आता बाहेर. आता इकडे दर्शन घेऊन बघूया. चला चला, जास्त पुढे आलं वाटतं. हे देवीचं मंदिर आहे, तिकडे पण एक देवीचं मंदिर आहे, ते पण दाखवलं. दिसणार नाही, देवीचंच मंदिर आहे ते पण. आणि इकडे आई पप्पा वगैरे आहे सगळे. चला मग आम्ही काय खाली उतरायचं की खाली उतरायला चालू करायचं. इकडे मागे पैसे चिपकवतात, अरे आपला लक आजमावतात. इकडे भरपूर एरिया तयार केला आहे आता बसण्यासाठी वगैरे. नवरात्री तर बघायला नको, जाम गर्दी असते. म्हणजे होतच असतं दर्शन. नाही इकडून 5 पायरीचा पण रस्ता जॉईन होतो खाली. आणि हा रस्ता पण इकडूनच उतरायला आहे. आपण आलो तिकडून उतरायला नाही, फक्त लिफ्टवाल्याने तिकडून जायला आहे लिफ्टच्या इकडे जाण्यासाठी. हा मंदिराचा कळस आहे इकडे. इकडे सगळे विरार बघायला थांबलेत. विरार कसा दिसतं वरून. रात्री जरा संध्याकाळी किंवा एकदम सकाळी आला तर मस्त फटाके फुटत असतात वरती. दिवाळीच्या टायमाला छोट्या छोट्या एकदम मस्त दिसतात. आता काय दिसणार नाही उन्हातून, बिल्डिंग दिसते. आता खाली उतरायला बघूया किती गर्दी असते. आता किती वाजलेत? 9:48ला आपण आता उतरायला चालू केलं आहे. एक तरी 20 मिनटं लागली पाहिजे, अर्धा तास चढायला लागलं, तेवढं नाही लागणार. पण 20 मिनटं उतरू आपण. आणि घरी जाऊन काय पुढचा काय प्रोग्राम आहे तो दाखवतो तुम्हाला नंतर. हा विरारचा फुलपाड्याचा डॅम आहे आणि तिकडे बारवंडा देवी आहे. त्याचे पण व्हिडिओ आपण केले आहे तिकडे जाण्याची. त्याच्या डॅमच्या बाजूनेच जायला लागतं. आणि तिकडून पण तुम्हाला डॅम दाखवलं आणि मंदिर पण दाखवलं जीवदानीचं. आणि इकडे आपण एकदा गेलेलो माहिती शंकराच्या मंदिरात. ते आहे ते इकडे आहे. हा बघा इकडे ते शंकराचं मंदिर आहे वरती, थोडं दिसत असेल तुम्हाला. तिकडून पण हे मंदिर दिसतं जीवदानीचं. चला आता खाली उतरायला चालू करूया आपण आणि लगेच उतरूया. तेव्हा खालून लाईन आहे, आपण आता वरतून जातोय. मगाशी इकडून खालून आलो आणि जी समोरची लाईन आहे ते स्टेट ती 5 पायरीची लाईन आहे. आणि इकडून आडवी आली ती आपण तिकडून आलो ती. आणि ते तिकडे याजोबारचा तो पाळणा दिसतोय. ते माईक का लावलं काय माहिती, आतला सगळा आवाज इथे येतो, एवढ्या लांब आहे. इथे लोकांना वाटतं की मोबाईल वापरायचा नाही. उतरायला पण भरपूर गर्दी आहे, बऱ्यापैकी भरपूरच गर्दी. आणि चढणारे पण लोक आहेत आज. उतरा तरी फटाफट. अर्ध्यावर आलो असेल आपण, नाही आता अर्ध्यावर आलो आणि बाकी आता 10:17 मिनटं झालेत. उतरायला पण आपल्याला ऑलमोस्ट अर्धा तासच गेला, कारण की गर्दी का जास्त होती. म्हणजे 25 मिनटं गेली आपल्याला उतरायला गर्दीमुळे. पोचलो आता आपण खाली. बाकीचे लिफ्टने तर लगेच आले, आपल्या आधी 10 मिनटं आधी आलेत. ते गाडी बाहेर काढली आहे कुठे बघूया. बघा इकडे गाडीवाले. आपण आलोय आता गाडीमध्ये. किती रुपये त्याचे रोपवेचे? 250. मग आमचा हिसाब कधी करणार? 250 आपण 500 रुपये वाचवलेत ते आपल्याला आता कॅश मध्ये भेटणार आहेत घरी गेल्यावर. आता आपण जाऊया घरी. म्हणजे आपण एक 8:15 8:30ला निघालो, 10:30 वाजलेत. 2 तासात आपण झाले दर्शन घरातून निघून वगैरे. आता जाऊया आपण घरी. आपली व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.